सांगलीतील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपूल कामाच्या निषेधार्थ मनसेने रेल रोको केली आहे। 2 वर्षापासून या पुलाचे काम सुरू आहे। लोकांना 10 ते 15 किलोमीटर लांब फिरून जावे लागते। त्यामुळे मनसेच्या वतीने सांगलीत हे आंदोलन करण्यात आले। परंतु सर्वांची अडचणी सगळी गोष्ट बरोबर आहे। आम्हाला तर आज पहिली तारीख दिली का, किती तारखा झाल्या मला सांगा। कसा भरोसा ठेवणार आपण आणि पुन्हा भरोसा ठेवायचा? धंदा होत नाही त्यांचा। एक काही व्यापाऱ्यांनी आतमधल्या गोष्टी बाहेर काढून विकायला लागले, स्टॉल लावल्यासारखं। काय परिस्थिती आली? यांना काही पडलेलं नाही रेल्वे प्रशासनाला। यांच्या गाड्या चालू आहेत, यांचं व्यवस्थित सगळं चालू आहे। मला सांगा, चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रेल्वे ब्रिज चालू आहे। गेले अनेक महिने झाले, 2 वर्ष झालं जवळजवळ हा पूल बांधला जातोय। हा जगातला पहिला पूल असेल की एवढे वर्ष लागतात, कारण ह्यामध्ये ठेकेदार आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवारीहून यांची भांडणं आहेत। हे आज निदर्शनास आलं। आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं। आज इथून 3-4 तालुके आहेत, स्थानिक इथले माधवनगर वगैरे हा परिसर छोटी छोटी गावं आहेत। या गावात गोरगरीब लोक आहेत, त्यांना 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर फिरून जावं लागतंय। आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले। ह्या पुलामुळे या ठिकाणचा व्यापार सगळा खुंटला। व्यापाऱ्यांना धंदा होत नाही, भीक मागायची वेळ आली। रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत। एवढी परिस्थिती असताना सुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडे काही लक्ष देत नाही। मात्र इथं राजकारण होताना दिसतंय। आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी। एवढे आमचे कार्यकर्ते 100 आणि यांचे पोलीस 500, ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। निषेध पण नोंदवून देत नाहीत। मग ही कुठली मोगलाई आहे का? माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा। जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री 15 तारखेची डेडलाईन देतात, कुठल्या बेसवरती देतात? आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे, यांनी मला आत्ताची एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला। राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा। मग पालकमंत्र्याला किंवा इथला स्थानिक आमदार भाजपची लोक या ठिकाणी आंदोलन करतात, त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळं हा पूल अपुरा राहिलेला आहे, त्यामुळं काम होत नाही? तर केवळ ही बनवाबनवी आहे, लोकांना फसवण्याचं काम चालू आहे। सत्ता पण ह्यांनीच भोगायची, आंदोलनं पण ह्यांनीच करायची आणि तारीख पे तारीख ही 5वी-6वी वेळ आहे तारीख देत आहेत, पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही। आत्ता आम्हाला ही तारीख देत आहेत लिहून, लेखिंग ही शेवटची तारीख असेल त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही। तारीख चुकली की खळखट्याक झालं मनसेचं। एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं। जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या। 2 दिवस मागं 2 दिवस पुढं द्या, पण तारीख चुकली की मग आम्ही आमचा गनिमी कावा माहीत आहे सगळ्यांना मनसे काय करू शकते, मग आम्ही असं समोर येणार नाही। हे या ठिकाणी हे आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं आणि त्या पद्धतीनं काम करावं, एवढं बोलतो। महाराष्ट्र